सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आलेला आहे. महिलांनो, सेवा आवर्जून करा, सोन्यासारखं फळ मिळणार आहे. तर उद्या 14 ऑगस्ट 2026 श्रावण महिन्यातील पहिला शुक्रवार आलेला आहे. बऱ्याचशा महिला या दिवसापासून वैभव लक्ष्मी व्रताला सुद्धा प्रारंभ करतात, सुरुवात करतात. तर काही महिला वरद लक्ष्मी व्रत, श्रावणात वरद लक्ष्मी व्रत येत असते, त्या दिवशी महालक्ष्मी व्रत म्हणजेच वैभव लक्ष्मी व्रत करत असतात. तर श्रावणात तुम्ही कधीही वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करू शकता. काही महिला 5 शुक्रवार करतात, कुणी 11 करतं, कुणी 21 करतं, पण वैभव लक्ष्मी व्रत जरूर करा. आता ज्या महिलांना वैभव लक्ष्मी व्रत करणं शक्य होत नसेल, तर श्रावणात मी आजच्या व्हिडिओमध्ये असे उपाय आणि अशा सेवा सांगणार आहे, जेणेकरून 100 काय 1000 वैभव लक्ष्मी व्रत केल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे. इतके सुंदर उपाय आणि सेवा आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल, कृपया आपल्या चॅनलला सर्वांनी नक्की सबस्क्राईब करा. तर उद्या श्रावणाचा पहिला शुक्रवार आलेला आहे. महिलांनो, आंघोळीच्या पाण्यात थोडंसं खडं मीठ टाकून आंघोळ करा. बघा, खूप सुंदर अनुभव येतील. जे काही शारीरिक मानसिक त्रास असतील संपूर्ण नष्ट होतील. म्हणून थोडंसं खडं मीठ टाकून आंघोळ करायचं आहे. जेव्हा पण माता लक्ष्मीच्या सेवा कराल ना, तेव्हा थोडंसं खडं मीठ टाकून आंघोळ करत जा. चिमूटभर हळद जरी टाकली तरीही चालेल, नसल टाकायची, फक्त थोडंसं, अगदी मुठमुठ टाका असं मुळीच नाही. अगदी शास्त्रानुसार थोडं जरी टाकलं तुम्ही चालेल. थोडंसं खडं मीठ टाकून आंघोळ करायची आहे. थोडं गंगाजल असेल आवर्जून टाका. आणि आंघोळीनंतर आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. उद्या हळदीचं लेपन जरूर करा. जरी आज केलेलं असेल तुम्ही, तरी पण उद्या श्रावणाचा पहिला शुक्रवार आहे. माता लक्ष्मीची सेवा आपण जेव्हा करतो ना, तर प्रथम उंबरठ्यापासून, आपल्या घराच्या उंबरठ्यापासून सेवा करायला सुरुवात करा. सोन्यासारखे अनुभव येतात. लक्ष्मी स्थिर नांदते, अखंड नांदते आणि अशा घरात कधीच कशाला कमी पडत नाही. श्रीमंती लाभते. आपल्या सर्व इच्छा आकांक्षा आपल्या पूर्ण होत असतात. म्हणून उद्या उंबरठ्याचं इतकं छान श्रद्धेने पूजन करा. सकाळी करा, संध्याकाळी करा, सेवा जरूर करा. तर हळदीचं लेपन करा. माता लक्ष्मीची पावलं प्रत्येक गृहिणीने आपल्या घराच्या उंबरठ्यावर लावलेलीच असतात. तर त्या पावलांची हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून मनोभावे पूजा करायची आहे. 5 आंब्याची पानं असतील तुमच्याकडं किंवा जास्त डहाळी असतील, स्वच्छ धुवून घ्या. प्रत्येक पानाला किमान 5 पानांना तरी लक्ष्मीनारायणांचा मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्रीम नमः. आणि हळदी कुंकवाचं बोट त्या आंब्याच्या पानाला लावा आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आवर्जून 5 पानं का होईना आंब्याची जरूर लावून द्या. बघा घरात कशी शुभ मंगल कार्य घडून येतील. त्याचबरोबर उंबरठ्यावर संध्याकाळी उपाय करायचा आहे. महिलांनो, घराला रक्षण कवच प्राप्त होईल. यावर्षी श्रावणात 4 शुक्रवार आलेले आहे. 14 ऑगस्ट रोजी पहिला शुक्रवार, दुसरा शुक्रवार 21 ऑगस्टला, तिसरा शुक्रवार 28 ऑगस्ट. वरद लक्ष्मी व्रत सुद्धा या दिवशी आलेलं आहे. आणि श्रावण पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन मोठा दिवस आहे. आणि चौथा आणि शेवटचा शुक्रवार 4 सप्टेंबर रोजी आलेला आहे. तर 4ही शुक्रवार घराच्या मुख्य उंबरठ्यावर महिलांनी संध्याकाळी आपल्या घराला रक्षण कवच प्राप्त व्हावं. प्रत्येकालाच वाटतं कुटुंबाचं, लेकराबाळांचं, आपल्या प्रगतीचं, आपल्या घरातील ज्या आपण एखादी वस्तू घेतली तरी कुणाची नजर बाधा लागून जाते. अशा गोष्टी जर तुमच्या घरात घडत असतील किंवा मुलं शिक्षण घेताय, नोकरी घेताय, तुम्ही कष्ट घेताय, तुमचे पतिदेव कष्ट घेताय, हवं तसं फळ मिळत नाही, नजर बाधा होते तुमच्या घराला, तर उद्या आणि
प्रत्येक शुक्रवारी, श्रावणाच्या 4ही शुक्रवारी घराच्या उंबरठ्यावर संध्याकाळी एक उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे? दिवा अगरबत्ती करून घ्यायची, महालक्ष्मीची पूजा सेवा करून घ्यायची आणि 5 लवंग घेऊन घराच्या गृहलक्ष्मीने 5 लवंग आणि जो कापूर वापरता तुम्ही तो कापूर आणि एक मातीची पंती किंवा ज्या भांड्यात तुम्ही कापूर जाळता ते भांडं, मी तर म्हणते मातीची पंतीच घ्या, थोडी मोठी घ्या, छोटी घ्या, ती घेऊन आपल्या उंबरठ्या बाहेर जायचं आहे आणि त्या 5 लवंग उजव्या हातात घेऊन उंबरठ्याला तुम्हाला हात लावायचा आहे. माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे, हे माता महालक्ष्मी, माझ्या घरातलं दुःख, दारिद्र्य, अडीअडचणी, चिंता असतील, काही विघ्न असतील, अकाली संकट असतील, नष्ट होऊ दे आणि तुझी अखंड अष्टरूपी महालक्ष्मीची कृपा आशीर्वाद कायम अखंड माझ्या घरादारावर, लेकरा बाळांवर, कुटुंबावर सदैव राहू दे. लक्ष्मी नारायणांची कृपा राहू दे. माझ्या घराचं गोकुळ कर. माझ्या घरात कधीच कशाला अन्नधान्य, पैसा, श्रीमंती, ऐश्वर कधीच कशाला कमी पडू देऊ नको. तुझी कृपा मात्र मला मिळू दे. असं तुम्हाला मी उदाहरण सांगितले आहे. तुमच्या मनात ज्या इच्छा आहे त्या तुम्हाला उंबरठ्याला हात लावून 5 लवंग हातात घेऊन उंबरठ्याला हात लावून तुम्हाला ती तुमची मनातील इच्छा माता लक्ष्मीला सांगायची आहे आणि उंबरठ्यावरच येण्या जाण्याच्या रस्त्यात मध्यभागी ती मातीची पंती ठेवा. भीमसेन कापूर असेल किंवा साधा कापूर तो जाळा आणि त्यावर त्या 5 लवंग एक 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 करून त्या जाळून टाकायच्या आहे. खूप सुंदर अनुभव येतील. कधीच तुमच्या घराला नजरबाधा कुणाची लागणार नाही. वरच्या वर नजरबाधा तिथंच क्षणात नष्ट होईल. असा हा रक्षण म्हणजे आपल्या घराला रक्षण कवच प्राप्त होणारा उपाय आवर्जून महिलांनो दर शुक्रवारी जरूर करा. 4 शुक्रवार हा उपाय करा. एका शुक्रवारमध्येच तुम्हाला चांगले अनुभव येतील. साक्षात महालक्ष्मी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमच्या अडचणी दूर करून जाईल. पैशांविषयी ज्या समस्या असतील ना क्षणात नष्ट होतील आणि चांगल्या मार्गाने तुमच्या घरात पैसा येऊ लागेल, टिकू लागेल. विनाकारण खर्च होत असेल तो खर्च सुद्धा थांबून जाईल. काही वेळा खूप पैसा येतो पण कुठं येतो आणि कुठं जातो कळत नाही. विनाकारण काही ना काही मोठे खर्च निघता, आजारपण निघतं. अशा गोष्टी जर घरात होत असेल तर यामुळे नजरबाधा लागलेली असते. तर अशा वेळी अशा शुभ तिथींना असे उपाय आवर्जून करावे. तशाच घरात माता लक्ष्मी खूप प्रसन्न राहते. महिलांनो उपाय टाळू नका. खूप छान आहे आणि तुम्हाला सुंदर सोन्यासारखे अनुभव जरूर येतील. श्रावणाच्या पहिल्या शुक्रवारी तुळशी मातेची छान पूजा करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून तुळशीजवळ तुपाचा दिवा लावून छान पूजा करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किमान 11 वेळा 21 वेळा मंत्र जपा आणि तुळशीमध्ये कुंडीमध्ये मातीमध्ये 1 रुपयाचं नाणं किंवा जे नाणं असेल तुमच्याकडं 2 रुपयाचं, 5 रुपयाचं, 10 रुपयाचं मनोभावे ठेवून द्या आणि त्या नाण्याची सुद्धा पूजा करा. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून आणि संध्याकाळी दिवे लागणीला जेव्हा दिवा लावायला जाल तेव्हा ते नाणं उचलून घ्यायचं आहे आणि गुपचूप आपल्या पर्समध्ये ठेवा किंवा जे देवांसाठी तुम्ही पैसे साठवता देवांच्या वस्तू घेण्यासाठी त्यात जरी ते नाणं ठेवून दिलं घरात बरकत येईल. पैशाला पैसा जोडला जाईल. विनाकारण खर्च थांबेल आणि अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल, धनप्राप्ती होईल. तुमच्या ज्या इच्छा आहे सुख समृद्धी तुमच्या घरात नांदेल. सर्व इच्छा प्राप्तीसाठी 1 नाणं उद्या श्रावणाच्या पहिल्या शुक्रवारी तुळशीमध्ये जरूर ठेवा आणि जे पैसे साठतात त्यातून तुम्ही देवांना छान अशी वस्तू घ्या. बघा यामुळे सुद्धा घरात बरकत राहते आणि अशा घरात कधीच कशाला कमी राहत नाही. उद्या माता लक्ष्मीला कुंकुमार्चन महिलांनो जरूर करा. 11 वेळा करा, 21 वेळा करा. पण देवी आईला ओम श्रीम नमः, ओम कुलदेवताय नमः मंत्र जपा आणि देवी आईला कुंकुमार्चन करा. उद्या देवी आईला विड्याची पानं, लाल कमळ, लाल गुलाबाचं फूल जरूर अर्पण करा. लवंग अर्पण करा देवी आईला. लवंगांची माळ अर्पण करा किंवा तुम्ही उजव्या हाताने देवी आईला एक एक लवंग महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलून सुद्धा लवंग अर्पण करू शकता. लहान लेकरं आहे नाही जमत तुम्हाला एवढी सेवा, ओम श्रीम ब्रह्मा 1 लवंग
लवंग उजव्या हाताने ओम श्रीम नमः मंत्र जपा. देवी आईच्या चरणाजवळ एखादं कागद हे ठेवा, लाल कपडा वगैरे किंवा एखादी वाटी ठेवा आणि त्यात जरी देवी आईला लवंग अर्पण केल्या, त्यानंतर लवंग काय करायच्या तर तुम्ही त्याची पोटली बांधू शकता आणि आपल्या देवघरात ठेवा किंवा आपल्या तिजोरीत जरी ठेवली, यामुळे सुद्धा पैशाला बरकत येते. किंवा तुमच्या घराला खूप नजरबाधा होत असेल तर या 11 किंवा 21 लवंग लाल कपड्यात देवी आई समोर अर्पण करा आणि त्या लवंगांची पोटली बांधून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आतून तुम्ही बांधून दिल्या तरीही चालेल. वर्षानुवर्ष लवंग खराब होत नाही आणि वर्षानुवर्ष आपल्या घराची प्रगती, कुणाची नजरबाधा आपल्या प्रगतीला लागत नाही आणि आपल्या घराला जी नजरबाधा लागलेली असते ना, ती क्षणात नष्ट करण्याची ताकद या लवंगांमध्ये आहे. आणि लवंग माता लक्ष्मीला खेचून आणतात, प्रसन्न करतात. म्हणून आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर आतून तुम्ही या लवंग बांधून देऊ शकता. जेव्हा पण तुम्ही देवी आईची सेवा कराल, या लवंग एखाद्या लाल कपड्यात बांधा आणि तिजोरीत ठेवू शकता, तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता किंवा आपल्या घरात मुख्य दरवाजावर बांधून दिल्या तरीही चालेल. उद्या भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र 1 माळ जरूर जपा. विष्णू सहस्त्र नामावली पठण करा, व्यंकटेश स्तोत्र पठण करा. यामुळे सुद्धा माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते. त्याचबरोबर महिलांनो, श्रावणात एका मंगळवारी, शुक्रवारी घरच्या घरी आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची ओटी अवश्य भरा. देवी आईला खिरीचा मखाने टाकून नैवेद्य जरूर दाखवा. उद्या नाही जमलं, 4 शुक्रवार आलेले आहे, 4 पैकी एका शुक्रवारी तरी तुम्हाला झालं तर 4ही शुक्रवारी देवी आईला खिरीचा नैवेद्य दाखवा. तुम्ही तांदळाची, शेवयांची, रव्याची, गव्हाची खीर बनवू शकता. थोडे मखाने असतील तर आवर्जून टाका. यामुळे सुद्धा लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते. शुक्रवारी अशा गोष्टी कराव्या ना की माता लक्ष्मी खूप प्रसन्न झाली पाहिजे आणि आपल्या पदरात सगळं सुख समृद्धी तिने प्राप्त करून दिलं पाहिजे. अशा गोष्टी आपण महिलांनी केल्या पाहिजे. उद्या महालक्ष्मीची सेवा करत असाल महिलांनो, आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना सकाळीच करून घ्या. आपण जेव्हा पण महालक्ष्मीची सेवा करतो, आपल्या कुलदेवीची सेवा करतो ना, प्रथम देवघरात मंगल कलश भरणं खूप महत्त्वाचं आहे. कलश घ्या, स्वच्छ धुवून घ्या, स्वच्छ पाणी भरा, त्यात रुपया, सुपारी, हळद, कुंकू, फुलं टाका, त्यावर विड्याची किंवा आंब्याची 5 पानं ठेवा. नारळ चांगला बघून ठेवा, वरती शेंडी आली पाहिजे. कलशाच्या 8 दिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावा किंवा तुम्ही स्वस्तिक काढलं हळदी कुंकवाने चालेल. तांदळाची रास करा, त्यावर मंगल कलशाची आपली इच्छा बोलून महालक्ष्मीला, आपल्या कुलदेवीला प्रार्थना करून असा मंगल कलश जरूर भरत जा. बघा, देवांच्या उजव्या बाजूला मंगल कलशाची स्थापना करा आणि मग आपल्या देवांची, आपल्या देवी आईची स्थापना करा. उद्या महालक्ष्मीची मूर्ती असेल, छान असा सकाळी देवी आईला दुधाने, पंचामृताने अभिषेक करा आणि मग आपण संध्याकाळी सेवा केल्या, तुम्ही कुंकुमार्चन वगैरे चालेल. तुम्हाला सकाळी जमत असेल महिलांनो, तुम्ही सकाळी सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. शुक्रवार आहे, ज्या पण सेवा कराल ना, सकाळ संध्याकाळ नियम नाही, वेळ काळाचं नियम नाही. देवी आईची उद्या सेवा दिवसभर तुम्ही करू शकता. आता श्रावणाचा शुक्रवार म्हटलं की बऱ्याचशा घरांमध्ये वैभव लक्ष्मी व्रत केलं जातं. तुमच्या जीवनात आर्थिक संकटे असतील, घरात सुख शांतता नसेल, नवरा व्यसन करून घरात तुम्हाला त्रास देत असेल, मूल बाळ होत नसेल किंवा तुमची लहान मोठी मुलं हट्टीपणा करून वाईट वागत असेल, तर सर्व संकटांवर एक चमत्कारिक उपाय म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत मनोभावे करणे. आता काही वेळा व्रत करूनही परिस्थिती बदलत नसेल तर काय करावे? व्रत फळाला जाण्यासाठी व्रत कशा प्रकारे करावे, तर कधी व्रत सुरू करावे, तर कोणत्या शुभ दिवशी व्रत करावे? बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो. तर माता लक्ष्मीची सेवा करण्याचं, वैभव लक्ष्मी व्रत करण्याचा महिना असतो शुभ,
तो म्हणजे श्रावण महिना आणि त्यातल्या त्यात वरद लक्ष्मी व्रत. या दिवशी वैभव लक्ष्मी व्रत जर आपण सुरू केलं तर 100% आपल्याला वैभव लक्ष्मी व्रताचं फळ अवश्य मिळतं. वैभव लक्ष्मी व्रत आपलं कधीच खाली जात नाही. तसा तर श्रावण महिन्यातील प्रत्येक शुक्रवार हा शुभ आहे. पहिल्या शुक्रवारपासून सुद्धा तुम्ही वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करू शकता. तर या दिवशी तुम्हाला ज्या शुक्रवारपासून वैभव लक्ष्मी व्रत सुरू करायचं आहे, तुम्ही 5 शुक्रवार करू शकता, 11 शुक्रवार, 21 शुक्रवार. तुम्हाला ज्या दिवशी व्रत सुरू करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला मंदिरात जायचं आहे. घराजवळ जे देवी आईचं, माता लक्ष्मीचं जे मंदिर असेल देवी आईचं, त्या मंदिरात जायचं आहे तुम्हाला आणि देवी आईसमोर तुम्हाला संकल्प करून घ्यायचा आहे. संकल्प करताना तुम्ही एखादा नारळ जरी, श्रीफळ जरी अर्पण केलं तरीही चालेल. देवी आईला फुलं, श्रीफळ अर्पण करा आणि देवी आईला बोलून घ्यायचं आहे की मी 5 शुक्रवार, 11 किंवा 21 तुम्हाला किती शुक्रवार करायचे आहे तेवढं तुम्हाला संकल्प करून देवी आईच्या चरणी ते नारळ अर्पण करून द्यायचं आहे. आता समजा तुम्हाला बाहेर नाही जाता आलं मंदिरात, घरच्या घरी जरी पळीभर पाणी हातात घ्या, थोड्याशा अक्षता, एखादं फूल टाका हातात आणि ते तुम्हाला तुमचं बोलून घ्यायचं आहे की किती शुक्रवार तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करत आहात. तुमची इच्छा देवी आईला सांगा आणि ताम्हणात ते पाणी सोडून द्या आणि मग तुम्ही वैभव लक्ष्मी व्रताला सुरुवात करू शकता. संकल्प शुक्रवारीच करून घ्या आणि तुम्हाला उपवास करायचा आहे. वैभव लक्ष्मी व्रत करताना उपवास जरूर करा. आता नाही जमत उपवास तर मग तुम्ही फक्त सेवा पूजा करून सुद्धा तुम्ही व्रत करू शकता. वैभव लक्ष्मी व्रत संध्याकाळी पूजा मांडावी. पूजेची सर्व माहिती, पूजा विधी, कहाणी सर्व वैभव लक्ष्मी व्रताच्या पोथीत दिलेले आहे. तशाच पद्धतीने करायचं आहे. या दिवशी उपवास करायचा होत असेल तुम्हाला तर या दिवशी लाल वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र, स्वच्छ वस्त्र परिधान करून माता लक्ष्मीची सेवा पूजा करावी. आणि चुकून सुद्धा जी महिला किंवा माझे दादा वैभव लक्ष्मी व्रत करत असतील, चुकून सुद्धा कुणाचीच निंदा नालस्ती करू नका, कुणाविषयी वाईट बोलू नका, कुणाचा अपमान करू नका, कुणाला त्रास होईल अशा गोष्टी. तसं तर हे नियम कायम आपण जपले पाहिजे. पण अशा शुभ तिथींना आणि जेव्हा आपण कुठलं व्रत करत आहोत देवी महालक्ष्मीचं, तेव्हा तर या गोष्टींचे नियम, या गोष्टींची काळजी जरूर करा. मग बघा तुमचं व्रत कसं फलदायी ठरतं आणि एका शुक्रवारमध्येच माता लक्ष्मी साक्षात दर्शन देऊन जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना जरूर पूर्ण करून देईल. वैभव लक्ष्मी व्रताची पूजा मांडणी कशी करावी थोडक्यात सांगते. सर्वप्रथम पाटावर स्वच्छ लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. प्रथम दिवा लावून घ्यायचा आहे. दिव्याच्या साक्षीने कुठली पण पूजा आपली पूर्णत्वात जात असते. डाव्या बाजूला, पाटावर डाव्या बाजूला श्री गणेशाची स्थापना करावी, पूजा करावी. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता, दुर्वा वाहून प्रथम गणपती बाप्पांची पूजा करा. नंतर वैभव लक्ष्मी मातेची पूजा मांडून घ्यायची आहे. पोथीत दिल्याप्रमाणे पूजा मांडणी करून घ्या. पूजा मांडल्यावर पहिल्यांदा अष्टरूपी माता महालक्ष्मीची पूजा करावी. पोथीत देवी आईचे अष्टरूपी स्वरूप दिलेले आहे. प्रत्येक देवी आईला हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करा. माता लक्ष्मीची श्रीयंत्राची पूजा करून घ्यायची आहे. मातेला मनातील इच्छा तुमची सांगायची आहे. नंतर लक्ष्मी स्तवन पठण करायचं आहे. महिलांनो, तुम्ही वैभव लक्ष्मी करत असाल, व्रत करत असाल किंवा नसल, पण प्रत्येक शुक्रवारी, श्रावणाच्या प्रत्येक शुक्रवारी लक्ष्मी स्तवन आपण वैभव लक्ष्मी व्रताची जी पोथी असते त्यात लक्ष्मी स्तवन दिलेलं आहे. तुम्ही पोथीत बघून सुद्धा पठण जरूर करा. संध्याकाळी दिवा अगरबत्ती करा आणि देवी आईची अष्टरूपी माता लक्ष्मीची प्रत्येक रूप दिलेलं आहे त्या पोथीत. त्या देवी आईच्या प्रत्येक रूपाला हळदी कुंकू अर्पण करा आणि लक्ष्मी स्तवन जरूर पठण करा. थोडक्यात तुम्हाला लक्ष्मी स्तवन सांगते आणि अष्टरूपी महालक्ष्मींची नावं रूपं सांगत आहे. हे वैभव लक्ष्मी माता, महालक्ष्मी माता, हे नारायणी, विष्णुपत्नी, विष्णुप्रिये, माझी सर्व इच्छा मनोकामना पूर्ण कर. देवी आईला प्रार्थना करा. श्री गजलक्ष्मी माता, श्री अधिलक्ष्मी माता, श्री विजयालक्ष्मी माता, श्री ऐश्वर्य लक्ष्मी माता, श्री वीर लक्ष्मी माता, श्री धान्य लक्ष्मी माता,
श्री संतान लक्ष्मी माता आहे, वैभव लक्ष्मी माता, असं तुम्हाला अष्टरूपी महालक्ष्मी आईला तुमची इच्छा सांगायची आहे. आणि त्यानंतर आपली श्रीयंत्राची पूजा करून घ्या. देवी आईच्या पोथीमध्ये श्रीयंत्र दिलेले आहे. हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून श्रीयंत्राची पूजा करा आणि नंतर तुम्हाला लक्ष्मी स्तवन पठण करायचं आहे. त्यानंतर मनोभावे माता लक्ष्मीचं लक्ष्मी स्तवन पठण करायचं आहे. तुम्हाला लक्ष्मी स्तवन बोलून दाखवते. या रक्तांबुज वासिनी विलसिनी चंडाशु तेजस्विनी, या रक्ता रुधिरांबरा हरी सखी, या श्री मनोल्हादिनी, या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णू स्वया गेहिनी, सा मां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीच पद्मावती. मराठीतून अर्थ सांगते. जिचे लाल कमळात वास्तव्य आहे, जी शोभादायक आहे, जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे, जी संपूर्णपणे लाल आहे, जी आरक्त वस्त्रे परिधान करते, जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे, जी मनाला आनंद देते, जी समुद्र मंथनातून प्रगट झालेली आहे, जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे, जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे, अशी हे लक्ष्मी देवी आई माझ्या कुटुंबाचे लेकरा बाळांचे सर्वांचे रक्षण कर, असं तुम्हाला लक्ष्मी स्तवन पठण करायचं आहे. महिलांनो, सेवा जरूर करा. इतकं सोन्यासारखं फळ मिळणार आहे तुम्हाला. कधीच कशाला कमी पडणार नाही तुमच्या घरात, एवढं तर मी नक्कीच सांगते. श्रावणात ही सेवा प्रत्येक महिलेने आवर्जून करा. तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करत असाल, तुम्हाला दर शुक्रवारी नाही कुठला नैवेद्य जमला, साधा खडी साखरेचा नैवेद्य जरी महिलांनो देवी आईला दाखवला ना पूजा करते वेळी, तरीही चालेल. शेवटच्या शुक्रवारी उद्यापन कसं करावं, तर दर शुक्रवारी करतो तशाच पद्धतीने पूजा विधी करून घ्यायचा आहे. तुम्हाला 7 महिलांना तुम्हाला सवाष्ण स्त्रियांना बोलवायचं आहे. त्यांना तुम्ही वैभव लक्ष्मी व्रताची पुस्तिका पोथी भेट म्हणून देऊ शकता. नाही जमलं, एक फूल द्या, त्यांना एखादं फळ द्या, त्यांना खिरीचा प्रसाद शेवटच्या शुक्रवारी तरी खूप महत्त्वाचा असतो. वैभव लक्ष्मी व्रत जी महिला करते ना, शेवटच्या शुक्रवारी उद्यापनाच्या दिवशी देवी आईला मखाने टाकून खीर तयार करा, देवी आईला नैवेद्य दाखवा. नंतर 7 सवाष्ण स्त्रियांना किंवा तुमच्या घराजवळ जेवढ्या जास्त महिला राहत असतील त्यांना घरी बोलवा, त्यांना फळ फूल द्या, त्यांना नमस्कार करा, हळदी कुंकू लावा आणि खिरीचा प्रसाद जरूर द्या. आणि मग बघा, संपूर्ण व्रताचं तुम्हाला सोन्यासारखं फळ मिळणार आहे. कितीही कठीण इच्छा असू द्या, देवी आई आहे एका शुक्रवारमध्ये तुमच्या सर्व अडचणीतून मार्ग जरूर काढून देईल. कितीही कठीण इच्छा असू द्या तुमच्या, जरूर पूर्ण होईल. हे व्रत मुली असतील ज्यांचं लग्न कार्यात खूप अडथळे येत आहे, त्या मुलींनी सुद्धा करू शकता, मुलं करू शकता, माझे दादा करू शकता. वैभव लक्ष्मी व्रत किंवा मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रत करायला कुठलाच नियम नाही की याने करावं त्याने करावं. सर्वांनी करा, सर्वांना सोन्यासारखं फळ मिळणार आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला वैभव लक्ष्मी व्रत करायचं आहे.